हा. ईशा फोन करना है क्या इधर Recording in progress. स्वस्त माल इधर माइक हॅलो गुड इव्हनिंग आवाज येतोय माझा व्हिडिओ दिसतोय हो सर व्हेरी गुड तुम्ही केलंय का काम सगळ्यांनी म्हणजे हो आपला टास्क पूर्ण केले का ग्रुपला टाकले ना चेक करूयात हो आपण स्नेहा स्नेहा आहेस का स्नेहा हॅलो यस सर छान झालेत व्हेरी गुड फक्त हे मी दात काय सांगितले होते आठवतं का दाताबद्दल काय सांगितलं होतं सर नेट ते सब्जेक्ट मधोमध आले पाहिजे सरळ रेषा कोणती रेषा आठवते का हो सरळ रेष हा हे जे आहे ना अशी रेषा जाईल आता हे तिरके ओठ आहे बरोबर असे मग ही रेषा अशी जाईल अशी नाही हे ह्या रेषेला पॅरल नाही जाणार या रेषेला पॅरल जाते ओके दात ओके दुसरी गोष्ट एकच मिनिट दुसरी गोष्ट हे जे वरचे ओठ आहे ते डार्क येतील तुम्हाला मी हे बरोबर आहे कसं प्रॉपर आलाय है ना यस हा पण आणखी थोडासा डार्क व्हायला पाहिजे हा पण वरचा बाकी छान झालंय वर्षाचे आहात का तुम्ही हो सर हा हे छान झाले दोन बरं का आता हे ओके. खूपच बेसिक झाले हा पण चांगला झाला हे जास्त वाईट हा. झाला खालचा इकडे हा जेव्हा याला गोलाई येते ह्याला गोलाई जर आली तर हा खालचा पार्ट थोडासा डार्क होईल ओके ओके वरचा डार्क होईल आणि मध्ये लाईट राहील बाकी हा छान झाला गोलाई आली तर म्हणजे कसं सर म्हणजे आता हे काय आहे? मी काढलेलं काय दिसतंय रेक्टँगल रेक्टँगल ना
हे काय आहे? सिलेंड्रिकल शेप आहे. हा, म्हणजे याला गोलाई दिसते बरोबर ना, याला दिसते हा हा गोलाई. राईट आहे. हा, तर ही जी गोलाई आहे आता ही तर नॉर्मल आहे, पण याला जेव्हा शेड लाईट करायला जाईल मी, तर ह्या इकडून डार्क होईल, इकडून डार्क होईल, म्हणजे ते आणखी 3D होईल बघा. आता आणखी वाटतंय का 3D? हो वाटतंय, म्हणजे मध्ये लाईट घ्यायचंय आणि खाली वर डार्क पाहिजे. हा, म्हणजे हा होट पण तसाच आहे, वरचा असू वरचा. याच्या मधल्या आता हे आतून बाहेर आलेलं आहे आणि याच्यावर थोडा ओलसरपणा आहे, म्हणून याच्यावर लाईट पडलेला आहे. तर हा कसा दिसणार? इकडे इथे लाईट चमकणार बरोबर, ओके सर. आणि खालच्या बाजूला आणखी जास्त डार्क होईल, कारण तो जास्त अंधारात आहे. ओके, हो चालेल सर. हे आधीचे वरचे 2 आधी काढलेले आहेत, खालचे 2 आता थोड्या वेळापूर्वी काढले. आता या वरच्या ओठामध्ये सुद्धा ज्या लाईन्स आहेत ना तुमच्या, हे तुम्ही अशा काढल्या, अशा नाही काढायच्या त्या पूर्ण आहे, तेव्हा गोल ओठ दिसेल तुमचा. दिसतो का गोल आता? हो सर. तुम्ही कशा काढले बघा अशा, तर अशामुळे गोलाई दिसणार नाही. ओके, ओके, थोडा कर्व घ्यायचा आणि शेडिंग करायचं. नाही पूर्ण घ्यायचे, ऍक्च्युली कर्व पण घ्यायचे आणि पूर्ण पण घ्यायचे. ओके सर. तुमच्या काही ठिकाणी काय आलं, अशा झाल्या बघा, दिसतंय का? हो हो आलं लक्षात. राहुलजी आहात का तुम्ही? हॅलो. येस सर. हा, आहे खूप सर. छान झालं, व्हेरी नाईस, सुपर. हे पण खूप अप्रतिम झालं, व्हेरी नाईस. फक्त आता काय आलं, हा सिंगल टोन दिसतोय, याला थोडासा डार्क टोन यायला होता, म्हणजे वरच्या बाजूला थोडासा डार्क व्हायला पाहिजे, म्हणजे याच्यातच काम केलं आणखी की ते आणखी 3D वाटेल. ओके आता सर. हा आपण असंच प्रकारचा करणार आहात त्यामुळे तो लक्षात येईल तुमच्या. अमिता आहात का तुम्ही? अमिताजी, हॅलो. हो हो सर आहे. हा, छान झालंय, व्हेरी नाईस. तो वरचा जरा जास्तच प्रमाणापेक्षा डार्क झाला, की फोटो तसा आला मला माहित नाही. सर मे बी फोटो मध्ये इफेक्ट आलाय. ओके, आणि हा जो शेप आहे ना, हा 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 तुम्ही डायरेक्ट असा काढला, तर असा नाही खालचा शेप, तो समजा. ओके, आणि हा असा झाला. ओके, ओके सर. तर इथे थोडासा डायरेक्ट अशी रेषा नाही, कर्व रेषा नाही, बाकी काम छान झालं. थँक्यू सर. राहुलजी, हे पण छान झालंय, तुमचं काम छान होत आहे, फक्त तुम्ही थोडं आणखी शेडिंगचा तुम्हाला हे वाढवावं लागेल, की फोटो तसे येतात. मला फोटो परत एकदा व्यवस्थित डार्क करून जर पाठवलं तर पहा. हा सर. ओके. श्रेया आहेस का? श्रेया, नाकाचं हे जरा जास्तच खाली आलं हे, आणि हा शेप असा पाहिजे असा. ओके, आणि ओठ नाही केले का? हा, हे छान झालं, फक्त शेडिंग मी पाठवला ना फोटो. पाठवले का? नाकाला आणखी थोडी शेडिंग करायची होती या. ओके. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओठ छान झालाय, शाबास, गुड. स्वराली, हो सर. छान केलं बाळ, फक्त जरा क्लिअरिटी हवी नाही का? इथं जरा अर्धवट सोडल्यासारखं वाटतंय ओठाचे, असं वाटतं उंदीर जाऊन उंदीरावाने कुरतडले का ओठ, नाही सर. तसं वाटतायत. आणि दुसरं, याला थोडं हे शेडिंग अशी प्रॉपर कर इथपर्यंत. ओके, हो सर. आणि खाली लाईट, म्हणजे आता हात इतका दात, मुळात मी काय सांगितलं, दात इतके वाईट दिसणार नाही, आहे की नाही? सगळे दात तुझ्यासारखे स्वच्छ घासत नाही ना, काहींचे थोडे खराब असतात, तर थोडे खराब दाखवायचे, आणि इथे हायलाईट येतील मात्र. ओके, इरेजरने कर. सर मी ते केलेलं, फक्त फोटो पाठवताना थोडासा ब्लर आलाय फोटो. अच्छा, कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम. ओके, आयुष. येस सर. गुड गुड. इथे जरा आणखी डार्क होईल व्यवस्थित, आणि इथे हायलाईट वाढवायची, बाकी छान झालंय. ओके सर. शांभवी, येस सर.
शांभवी बाळ, ह्या ज्या रेषा आहे, इतक्या डार्क मारायच्या नसतात ना, त्या रेषा फक्त जाणू द्यायच्या. या तू नंतर सगळं झाल्यानंतर रेषा मारलेल्या दिसतात. एकदम हो हलक्या सर. हाताने. हां, असं नाही करायचं ना. तू व्हिडिओ बघ बरं, तू उगाच टाईमपास करू नको क्लास म्हणजे. व्हिडिओ बघ प्रॉपर आणि मग कर. रोजमीन, हे बघा रोजमीनने आज किती छान केलं. व्हेरी नाईस, सुपर्ब. हे असं अपेक्षित आहे एकदम प्रॉपर. बघा डार्क टोन, लाईट टोन, हायलाइट्स, या इथल्या डार्क, हा वरचा डार्क किती छान दिसतो. 21 हा पण छान दिसतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पेन्सिल वगैरे घेऊन हाताला खूप जोराचं लागलं. म्यूट करा रे, तुमचा आवाज म्यूट करा. तुमच्या गप्पा सगळ्यांना ऐकायला येऊ राहिल्या इकडे. मनस्वी, मनस्वी आहेस का? हॅलो, मनस्वी पाटील नाही का? छान झालंय पण. देवांशी, देवांशी आहे का? हां, आयुष तेच आहे वाटतं, मगाचच आहे का? नाही, आरुष आहे का? आरुष आहेस का आरुष? हां, छान झालंय, पण थोडा आणखी डार्क टोन हवाय. बाकी तू काढलाय शेप वगैरे सगळं परफेक्ट आहे. अजून डार्क व्हायला पाहिजे शेडिंग. ओके. चालेल. आर्यमान आहेस का? येस सर. हां, हा ओठ छान झालाय. हा थोडा कमी झालाय, आणखी कमी झालाय. हे असं स्टेप बाय स्टेप केलं. काय केलं तू? स्टेप बाय स्टेप केलाय काय? हां, ओके, ओके. गुड, गुड. हा पण छान झाला. शेप छान झालाय. याला शेडिंगचा थोडा अभाव दिसतो. इथे डार्क येईल, नंतर इकडे लाईट वगैरे. हां, इथं इतकं लाईट नसतं, कारण असं वाटतं की तू आतमध्ये बल्ब बसवला होता का त्याच्या घशामध्ये? नाही. असं वाटतं तोंडातून उजेड येईल का असं बाहेर? नाही ना? हम्म. परत करते, म्हणजे त्याला त्याच्यावरच काम कर. बघा रोजमीनने किती छान काढलं. व्हेरी गुड, शाबास, सुपर्ब. मधुरा, व्हेरी गुड. थँक्यू सर. गणपती पण छान झालाय. व्हेरी गुड. हां, हे छान झालंय. हे खूपच डार्क झाले दोन्ही. लक्ष ओके दिलं ना? सर. येस सर. एक डार्क एक लाईट पाहिजे. ओके सर. आणि हे दोन्ही लाईट झाले. हा छान झालाय. ओके, कोणाचं राहिलंय बघायचं अजून? मनस्वी आली का? माझं राहिलं सर. कोण? पूनमजी? हा सर. कधी टाकलं? आधी टाकले का नंतर टाकलं? सगळ्यात पहिले टाकले हेच ना. क्लास झाल्यावर. हा. शेप छान झालाय, शेडिंग पण छान झाली, पण हे टोटल काम 50% झालंय. आणखी 50% तुम्हाला याच्यात काम वाढवावं लागेल. लाईन्स छान झाल्या, सगळं झालंय. लाईट पण दिसतं, सगळं दिसतं, पण हे खूपच बेसिक झालंय. म्हणजे ही जी आउटलाईन आहे ना, ही दिसली नाही पाहिजे, इतकं डार्क काम झालं पाहिजे. ओके. ओके सर. छान छान. बाकी प्रॉपर आहे. हे रोजमीनचं किती छान झालंय बघा. इतकं डार्क काम व्हायला पाहिजे. आलं लक्षात? ओके सर. हो सर. हां, येतेच आहे नाही का? स्वराली येतेच आहे ना? हो सर, मी त्याच. ओके, ओके, ठीक आहे. चला मग आज आपण तुम्हाला नवीन चित्र देतो मी. म्हणजे ते मी मला वाटतं ग्रुपलाच टाकलेले, पण त्यातलंच एक करूयात आपण. एक्सक्यूज मी सर, तुम्ही माझं चेक केलं का? तुझं काय नाव आहे? आद्या. आद्या आहे का तुझं? सॉरी. तू कधी टाकलेलं आहे? ओके, ओके. हे छान झालंय. यात थोडंसं लाईटचा अभाव आहे. बाकी ओके वाटतंय. हे तर खूपच परफेक्ट झालं. तुला वाटतं का? किती छान वाटतंय?
हो सर. काय छान वाटतं नाही? शेडिंग कुठे त्याची फक्त आउटलाईन केलेली आहे. हां, हे छान झालंय. व्हेरी नाईस. शेप छान झालाय, शेडिंग छान झाली. थोडं इकडे डार्क टोन अजून वाढायला पाहिजे. ओके. येस सर. आता कोणी स्वराली काय पाठवलं? गणपती बाप्पा मोरया. ओके, मोरया. चलो, मी तुम्हाला ते चित्र टाकतो. दिसतंय का चित्र? येस सर. येस सर. हो सर. ओके. आता शेप नीट लक्षात घ्या. आता हा कसा झाला? फ्रंट है ना? येस सर. हे बेसिक शेप लक्षात घ्या. आता हीच रेषा आहे. आता बघा, हा जो शेप आहे हा 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 दिसतोय ना, हे टोक इथं आहे. म्हणजे हा ओठ जाऊन असा आला इथे, इथून परत वर गेला. कुठे गेला? वर गेला. दिसतोय ना वर गेलेला? हा इथे वर गेला, मग परत खाली आला. का आला खाली? इथं दिसतंय ना हे. नंतर हा परत वर जाऊन ह्याच लेवलला इथे. कळाला शेप तुम्हाला? हा बाहेर आलेला आहे ना असा, तर असा बाहेर येईल इथं. कुठली पेन्सिल वापरलात? काय? कुठली पेन्सिल वापरली? अरे बाळा, मी आत्ताशी दाखवतोय, अजून सुरू नाही केलं काम. मी फक्त ते पेन्सिलचं काय करायचं तुला? बघा, शेप दाखवतोय फक्त मी आता. ओके. तर हाच ओठ आहे बरं का, हीच रेषा मधली जी रेषा आहे. फक्त आता हा शेप असा होणार. कळालं? म्हणजे आता ज्या रेषा येतील, म्हणजे ही जी रेषा आहे मधली, ती कशी गेलेली? अशी कर्व गेलेली आहे. ओके. मग आता ज्या त्या लाईन, समजा इकडच्या लाईन कशा होत्या? स्ट्रेट. स्ट्रेट? कोण म्हणलं स्ट्रेट? लाईन सर. कर्व लाईन आहेत. ओके. इकडच्या कशा होणार? अशा. खाली जाणार. तर आता ह्या कशा होतील बघा, इकडे अशा, नंतर इकडे जाताना ह्या अशा होणार. थोड्याशा अशा काही जातील. ओके. थोड्या काही काही सरळ सुद्धा आहेत बघा. सॉरी, ह्या अशा जातील आणि काही अशा जातील. अशा येते लक्षात? याच्या अपोजिट जातील. तर हे बेसिक आहे त्याचं. आता आपण इकडे काम सुरू करू. आता बघा, आता मी सध्या पहिल्यांदा 2B पेन्सिल घेतलेली. असा शेप दिलाय मी आधी. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. म्यूट करा सगळे आपला आवाज. ही जी लाईन इथे टच झाली बघा या रेषेला, तर ह्याच रेषेमध्ये दोन्ही पाहिजे, ध्यानात ठेवा.
खालचा ओठ याच लेवलला जाईल. आता ह्याचं सुद्धा खालच्या ओठात सुद्धा बघा असा शेप आहे. आता ओठ जाताना शक्यतो हे बघा, ही जी रेषा जर मारली ना, दोन्ही ओठ एकाच लेवलला पाहिजे तुमचे. आता हे प्रॉपर समजून घ्या चित्रात बघून. चित्रात तुम्ही म्हणजे जो रेफरन्स तुमचा त्याला टॅली करायचं. अशी एक रेषा मारून बघायची. आपलं चित्र आहे समजा, तुम्हाला दाखवतो मी. हे चित्र मी टाकलेले ग्रुपवर. फोटो ग्रुपला आहे का? नाही का? थांबा मी ग्रुपला फोटो टाकतो. हे बघा दिसतंय का? थोडासा आत बाहेर थोडासा, पण तो अँगल असा थोडा फिरला वगैरे तर तो नाही एकाच लाईनला दिसले पाहिजे. आता चेक करू शकता तुम्ही, असं बघा किंवा अशी पट्टी लावून बघायची नाही का दोन्ही ओठांना. हा ठीक आहे. कुठला माग आहे कुठला पुढे आहे, तर बारकाई स्लाइटली एकदम एकदम स्लाइटली हा थोडासा माग आहे. ओके, आलं लक्षात? त्याला झूम करतो मी आता. ठीक आहे. आता मी 2Bनेच काम करतोय. आणखी एक गोष्ट, आता जे दात आहेत ते पण याच अँगलला जाणार बघा. ते कुठे जातील? हे ह्याचं सेंटर कुठे? इथं. हे झाले दात. आता 2Bने मी काम करतोय. मी पेन्सिलला फक्त लाइनिंगचं काम करतोय. ओके, पेपर स्टम्पने त्याला स्मच करूयात. तर तुम्ही आता ते शेडिंग करण्यासाठी आणि त्याच्या बाहेरच्या आउटलाईन साठी HP वापरले का 2B वापरलीये? 2Bच वापरतोय मी.
सर ब्लेंडिंग स्टम्पला कसं मूव्ह करायचं, म्हणजे कर्व मध्ये मूव्ह करायचं मागच्या वेळेस सारखं, का सर्कल मध्ये, का स्ट्रेट? सर्कल मध्ये. ओके, आता 2B काम संपलंय. आता मी 4B घेतोय. आता तुम्ही जर बारकाईने बघितलं याच्यात, तर हा असा जाणारा भाग इकडून डार्क आहे आणि वरती थोडासा लाईट आहे, आणि इकडे थोडासा डार्क नाही तर जास्त लाईट आहे, नंतर इकडे लाईट आहे. ओके, हे तुम्ही मूळ चित्रात पण व्यवस्थित बघू शकता. आता इथे रिफ्लेक्शन लाईट येईल बघा. तुम्हाला मी हे दाखवलं होतं, लो की आणि हाय की. म्हणजे लो की म्हणजे काय, सगळ्यात डार्क मधला सगळ्यात लाईट, म्हणजे हा सगळ्यात डार्क आहे आणि त्यातला सगळ्यात लाईट पार्ट हा आहे. पण इथे लाईट का दिसतोय, सॉरी तुम्हाला सर दिसतोय, दिसत नाहीये. तुम्हाला हा लाईट का दिसतोय, तर म्हणजे इकडून सूर्यप्रकाश किंवा जो काही लाईट असेल तो इथं पडला आणि इथून रिफ्लेक्ट होऊन इथे येतोय, म्हणून हा पार्ट थोडासा इथं बघा, या रेषा लाईट दिसतात आहे ना, अंधारात सुद्धा लाईट. पण हा प्युअर लाईट नाही आहे, तर लो की आहे, म्हणजे डार्क मधला सगळ्यात लाईट. तो आपण इथे सोडलाय.
तर लोकी म्हणजे तो सर्वात डार्क शेड्स मधला सर्वात लाईट शेड आहे का? परफेक्ट. सर आता तुम्ही 4B वापरताय ना? येस. तर येस. ते जे दात आहेत ते काढायचे पण दाखवायचे नाहीयेत ना?
काढायचे ते, पण जास्त ब्राईट दाखवायचे नाहीत. म्हणजे जास्त उजेड नाही ना त्याच्यावर. आता मी 6B 8B घेतो. 8B थोडं आणखी डार्क काम करू. सर ही येस. जी लाईट पेक्षा डार्क पेक्षा पण डार्क आहे ते काय करायचंय? काय? ही वाली पेन्सिल. परत बोल, विचार काय, मला कळालं नाही काय विचारलंय. अरे सर ही वाली पेन्सिल जी आहे ना त्याला काय करायचंय? ही वाली पेन्सिल म्हणजे, ती वाली पेन्सिल म्हणजे काय? ही हा, ही वाली पेन्सिल म्हणजे कोणती पेन्सिल? HB. हा, HBचं काय? HB च ते डार्क असतं का खूप? HB कसं काय डार्क असेल? HB सगळ्यात लाईट, नंतर 2B, नंतर 4B, नंतर 6B, सगळे डार्क डार्क होतात. HB सगळ्यात लाईट. आता मी 8B घेतली. हा, हा, ठीक आहे.
आता जे लाईन्स मारताना डार्कनी मारायचे नाही, काही 4B ने 2B ने मारा, म्हणजे खालच्या ओठाच्या, कारण ते जास्त डार्क लाईन नाहीत. ओके. आता तुम्ही याला व्हाईट काम जे आहे ते क्ले इरेजरने पण करू शकता, किंवा आता मी तुम्हाला सहज दाखवण्यासाठी म्हणून हे इलेक्ट्रिक इरेजर दाखवतो. क्रेटा कलरचा आहे बघा. याला इथे बटन असतं आणि हे चालू केलं की मी काय फिरतंय बघा, दिसतंय ना. तर हे जे इरेजर आहे जोरात फिरतं असं. आवाज आला की तुम्हाला? ओके. तर आता हे बघा, असे डिटेलिंग करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक इरेजर पण घेऊ शकतो. एखादा पार्ट आपल्याकडून जास्त डार्क झाला तर त्याला आपण याने परत व्हाईट करू शकतो. सर, जो व्हाईट पेन आहे त्याचं जे काम असतं ते आपण इरेजरने पण करू शकतो का? हा, मी त्याचं काम तुम्हाला नंतर दाखवेल, किंवा याच्यात पण जर शक्य असले दाखव. ओके. आता हे झालं. याच्यात तुम्ही 10B वापरायची राहिली, म्हणजे सगळ्यात एक्स्ट्रीम डार्क जी आहे, त्यामुळे आपल्याला डेप्थ दाखवायची असेल डार्क टोन, तर ते कुठे आहे बघा डेप्थचं काम. त्यानंतर 2B घेतोय परत मी. इरेजरने कधी कधी काम करता जास्त इरेज होतं आपल्याकडून ना.
क्ले इरेजर घेतो थोडं आणखी. हा व्हाईट पेन आहे बघा. जिथे आपल्याला वाटतं तिथे तुम्ही परत व्हाईटने पण त्याला, बऱ्याच गोष्टी इरेजरने जात नाही, मग तुम्ही ते व्हाईट पेनने सुद्धा त्याला डिटेलिंग करू शकता. सर म्हणजे ते व्हाईटनर असतं का हा व्हाईट पेन वेगळा असतो? व्हाईट पेन वेगळा आहे. ज्यावेळेस काही घामाचे बिंदू दाखवायचे किंवा असे स्पार्कल टाईप, तर तुम्ही या पेनचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करू शकता. ओके, आलं लक्षात कसं काम करायचं? सर काही शंका आहे तुम्हाला या कामाबद्दल, म्हणजे असं ओट करण्याबद्दल? तुम्ही आता करालच सगळे. सर तो व्हाईट पेन दाखवा ना तुम्ही कोणता यूज केला. एक मिनिट. याची कंपनी आता चायना आहे ॲक्च्युली. दिसतोय का नाव? हो सर माझ्याकडे पण असाच दिसेल. ओके, आलंय लक्षात? आता मी तुम्हाला एक दुसरं चित्र दाखवतो. एक मिनिट. दिसतंय का? ओके, आता याच्यात बघा, ह्याच्यात मी म्हणजे रंगीतचं ब्लॅक अँड व्हाईट केलंय, पण याच्यात तुम्हाला टोनल व्हॅल्यूज क्लिअर कळतात. या इथे जर बारकाईने बघितलं तुम्ही, काय दिसतं तुम्हाला? कोण सांगेल का? सर थोडं होटावरती तिथे थोडं खाली डेप्थ टोन आहे, मग वरती थोडा डार्क टोन. रिफ्लेक्शन लाईट म्हणतात याला. बघा इथे जो लाईट दिसतोय ना, याला रिफ्लेक्शन लाईट म्हणतात. त्याच्या खाली डार्क टोन आहे, इथे डेप्थ आहे बघा. डेप्थ, डार्क टोन, रिफ्लेक्शन टोन, मग पुन्हा डार्क टोन, मग मिडल टोन आहे हा. ओके, वरचा ओठ याच्या तुलनेत जास्त डार्क आहे बघा. हा पार्ट जास्त डार्क आहे, नंतर हा मिडल आहे, हा मिडल आहे, इथे लाईट आहे, इथे परत डार्क टोन येतो बघा. इथे पुन्हा रिफ्लेक्शन लाईट दिसला का बघा. हा रिफ्लेक्शन लाईट कुठून आला? या भागावर जो उजेड पडलेला आहे त्याचा रिफ्लेक्ट होऊन इथे दिसतोय, आणि हा जो उजेड आहे इथे त्याचं रिफ्लेक्शन इथे दिसतोय. आता दात आपल्याला व्हाईट असे वाटतात, पण ते व्हाईट कलर हा आहे, म्हणजे हा आणि हा सेम आहे, पण हा दाताचा सेम दिसतोय का? नाही. म्हणजे दात नाही. व्हाईट नाहीत, बरोबर ना? 100% व्हाईट नाहीत. तर ती काळजी घ्यायची आपल्याला टोनल व्हॅल्यूजमुळे. ओके, मी हा फोटो ग्रुपला टाकतो,
तुम्ही उद्या हा फोटो तयार करून ठेवा क्लासला यूज तो चालेल. हो सर. कुणाला काय विचारायचं आहे का? नाही. थोडा आणखी डार्क झाला तरी चालू शकतो. ओके ठीक आहे मग. सर माझं दाखवतंय. यस यस. हो सर चेक. हा पूनमजी छान झालं. व्हेरी गुड. दोन्ही ओठ छान झाले, खालचा आणि वरचा. व्हेरी गुड. वरचा पण केलं. व्हेरी नाईस. श्रेया तुझा पण छान झालाय. गुड. देवांशी शबास. व्हेरी गुड. स्वरा तुझा थोडा वरचा ओठ छोटा झाला, म्हणजे त्याची रुंदी जी आहे. बाकी शेडिंग छान झालंय. शांभवी व्हेरी गुड. गुड गुड. स्वराली तुझा शेप थोडा चुकला आहे, शेडिंग छान झालंय पण. हो सर. वर्षाजी गुड गुड. व्हेरी गुड. वरचा आणखी डार्क केला तरी चालेल. आद्या तुझं छान झालंय, वरचा आणखी थोडं डार्क कर. चला आणखी दाखवणार का कोणी? हॅलो सर. हो सर नमस्कार. हा बोला सर. पुंतमन बोलतो म्हणलं. हा बोला ना. ते महाराजांचा फोटो चांगला काढला का तिने? एकदम छान काढला, मी आलेले बघितलं. छानच हा, झालं. हा, व्हेरी हा. नाईस. बरं. खूप ते भारी. फ्रेम काय काय? त्याला फ्रेम बनवायची होती म्हणलं. हो घ्या ना बनवून. खरंच छान झालं. प्रेम बनवण्यासारखं झालं. बरं बरं चालेल. ओके ओके चालेल. चला मग थांबायचं आपण सगळ्यांनी. सर. म्हणजे आता क्लास थांबतोय, पण तुमचं काम थांबू नका. क्लास झाला तरी काम कंटिन्यू करा. मी फोटो टाकतो ग्रुपला. ओके. म्हणजे आजची प्रॅक्टिस लगेच आजच करून टाका, म्हणजे मग तो एक टेम्पो असतो कामाचा आणि मूड असतो नाही का. तुम्ही मूडमध्ये आहात तर काम करण्याचे, तर पटापट काम करा. ओके चलो देन बाय. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीवन. सी यू टुमॉरो. गुड नाईट सर. Recording